मधल्या 750 मीटरचं पैसे गेलं कुणी ह्या टेंडरचा हे टेंडर कुणाच्या नावावर भरलं, कुणाचा पाहुणा कुणाचे लाग म्हणजे नातेसंबंध आहेत हे जरा सिवून ह्या आत्ताच्या विद्यमान आमदारांनी आणि विद्यमान खासदारांनी या लोकांना सांगावं. आता सगळ्या कारखान्याची कामगारांची सगळं पगार व्यवस्थित आहेत, बिलं व्यवस्थित आहेत, बोनस व्यवस्थित आहेत. आता काही अडचण नाही. पेंडीचं पोतं झालं 1800 रुपये. ते मस्त पाळू शकते ते 18 रुपये पोतं घालू शकते का ते पेंडी? 2014 ते 2019 पर्यंत 11 कोटी 78 लाख रुपयाची विकास कामं सत्तेदाबांनी आमच्या गावामध्ये केली. पन्हाळ्यापेक्षा शाहवाडीला जर रस्तं बघितलं, रस्ते नव्हते त्या गावात, रस्ता झाला, लाईट झाल्या, सगळी व्यवस्था केली सावकारांनी शाहवाडीत. पन्हाळा शाहवाडीमध्ये कुठलंही काम त्यांचं विकासाचं बाकी राहिलेलं नाही. आणि निवडून 100% नाही 101% सावकार साहेबच निवडून येणार. पारगाव इथली आणि सोलापूर जिल्ह्यातली 282 एकर जमीन अवघ्या 29 कोटी रुपयाला लिलावात काढली. त्याचं पुढं काय झालं? मग सरकार जर 1500 रुपये देत असलं तर मग काय अडचण आहे? खरोखरच भावाचं कार्य त्या सरकारनं आपल्या बहिणींच्यासाठी केलेलं आहे. लोकसभेला जो फटका बसला त्यामुळे त्यांना लाडकी बहीण आठवली. आमच्या गावामध्ये हवा आहे ती सत्यजित पाटलांची आहे. पण विकास आता कुठल्या गल्लीत गेलाय आणि कुठल्या गल्लीतनं बाहेर येणार आहे हे काय अजून आम्हाला माहित नाही. नमस्कार, मी प्रवीण पाटील. शाहू न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शाहूंच्या कोल्हापुरात काय आहे जनतेच्या मनात या विशेष कार्यक्रममध्ये आम्ही आलो आहोत पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघामधील माले या गावामध्ये. तर माले गावातील लोकांची थेट प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. मग आपलं नाव कसं? विलास शामराव बादरे. तर आपल्या गावामध्ये नेमकी हवा कुणाची आहे विधानसभेला? आमच्या गावामध्ये हवा आहे ती सत्यजित पाटलांची आहे. ते कसं काय? ते कसं काय म्हणजे आमच्या गावातलं हे सगळं रस्ते तिनेच केली आहेत. मी माझे सदस्य 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य आहे. काय आम्ही कामं त्यांच्याकडनं आणली आहेत. काय कुठलाही प्रसंग आला काय झाला तर आमच्या दुःखासुखाला ते उभा राहतात. काय त्यामुळं आम्ही त्यांच्याच पाठीशी आहे. तर आम्ही आता पूर्ण शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात फिरतोय. तर सावकारांनी सुद्धा कामं केली लोक म्हणतातच की. ते काय आम्हाला माहीत नाही, आम्ही काही बघितलेले नाहीत. काय त्यामुळे आम्ही काय सांगू शकत नाही. विकास असा कोणता विकास आपल्या गावात? विकास केला, पाणी प्यायचं नदीच आणलंय. त्याच्या आता बघा झाला धावतो तुम्हाला पाहिजे असेल तर. ही फुलं इथं की ही फुल केले, रस्ता इथला केला आहे. स्वतः आम्ही नारळ फोडल्यात, आम्ही सदस्यच होतो ना, त्यामुळे आम्हाला माहीत आहे ना. आम्ही काही खोटं सांगायचं तुम्हाला काय करत आहे. शाहूवाडीमध्ये विकास झालाय, शाहवाडीमध्ये झालाय, माल्यामध्ये झालाय, आमच्या गावात. आमच्या काय टोला त्यांना? हा विरोधकांची सुद्धा हवा बघायला मिळते. तर त्यांना टोला काय असेल आपला? टोला काही नाही, आमचं काम केलं ज्या माणसानं त्यालाच आम्ही मदत करणार असं आहे. त्यामुळं त्याने टोला द्यायचं किंवा त्याने विरोध काय बोलायचं काय आम्हाला गरज नाही. काय वाईट बोलायची काय गरज आहे? कोणते विकासाचे मुद्दे आहेत? का? विकासाचे मुद्दे कसं आहे म्हणजे कसं आहे, आता भाजपमध्ये सावकार गेलेत बरोबर. भाजपनं आता शेतकऱ्याला, आता सर्वसामान्य शेतकरी आहे त्याला पेंडीचं पोतं झालं 1800 रुपये. ते मस्त पाळू शकते ते 1800 रुपये पोतं घालू शकते का तो पेंडीचं? डबा झाला त्याला 2200 रुपये. गॅसची टाकी गेली आता 1100. सरकारनं लाडक्या बहिणीचे सुद्धा पैसे दिले. लाडक्या बहिणी दिले की बरं इकडनं घेतलं आणि तिकडनं काढून घेतलं ना सरकारनं. काय केलं सरकारनं? हा मागल्या दारानं जायचं आणि पुढल्या दारानं काढून घ्यायचं. ही कुठली शाळा सरकारची? ही राडायला राहिली कोण जग? तेव्हा हे आम्हाला सगळं कळतंय. तेव्हा ही हवा आहे ती आमच्या मशालचीच हवा आहे. आणि काय सांगू तुम्हाला, आम्ही ह्याच्याशिवाय मतदान कोणालाही देणार नाही. तुमच्या गावात फक्त हवा मशालचीच आहे. मशालच. होय, परिवर्तन करायचंच एकदा करायला लागतं आणि केल्याशिवाय राहणार नाही आम्ही. ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहे, त्यांना आपण थेट प्रश्न विचारू. आपल्या मनातील आणि एकंदरीत आपल्या माले गावामध्ये कुणाची हवा आहे? विनय गोरे सावकारांची. का हो? अहो कॉम्प्लेक्स 20,000 कामगार लोकांनी रोजगार मिळाला आहे. लोकांनी शिक्षण इथं होतंय, डॉक्टर वकील अशी लोक इथं होऊन गेली. तर एवढा मोठा कॉम्प्लेक्स आहे. आम्ही त्यांनाच हे करणार, पसंत करणार सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं कसं काम? एकदम एक नंबर सहकार समूहच आहे ना सगळा. अगदी बँके बसणं, बाजार बसणं, शिक्षण, कारखाना, गुड प्रोसेस घ्या, सगळं सहकारातच आहे ना सगळे. आता आम्ही संपूर्ण शाहूवाडी पन्हाळा तालुक्यामध्ये फिरतोय, पण लोकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की सहकारमधून ऊसाची बिलं असतील, हे असेल ते जरा पेंडिंग पडलेत विषय. काही वेळा पडणार चुकीची सांगते माहिती होती, माहिती चुकीची सांगते ती.
सगळ्यांना बिलं मिळाले, कुणाला बिलं मिळालं नाही असं नाही, सगळ्यांना बिलं मिळाले टोटल सगळ्या. कोणाचं बिल राहिलेलंच नाही ना. मग शेतकरी ओरडत आला असता ना कारखान्याकडे, तो आम्हाला बिल दिलं नाही म्हणून. त्यानं ऊस घातलाय, तो त्याला अधिकार आहे विचारायचा. तो आला असता ना, बिलं नसते मिळालं ते विचारायला असतं ना कारखान्याला. बिलं मिळाले सगळ्या शेतकऱ्यांनी. त्याच्या विकास कामाबद्दल काय सांगा? विकास काम तर काय तुम्ही तोडत नाही आमच्या नेत्याला. बरं, परत जर 5 वर्ष तुम्ही संधी मिळाली आणि जर सावकार साहेब आमदार झाले तर त्यांच्याकडनं आपल्याला काय अपेक्षा आहे? ते आमच्या अपेक्षा आहे, ती अपेक्षा पूर्ण करते येतेच. कुठलंही काम पन्हाळा शाहवाडीत कुठलंही काम अपुरं राहिलेलं नाही. पन्हाळ्यापेक्षा शाहवाडीत आता रस्तं बघितलं, रस्ते नव्हते त्या गावात रस्ता झाला, लाईट झाल्या, सगळी व्यवस्था केली आहे सावकारांनी शाहवाडीत. पन्हाळा शाहवाडीमध्ये कुठलंही काम त्यांचं विकासाचं बाकी राहिलेलं नाही. या शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघामध्ये चुरशीची लढत बघायला मिळेल काय? चुरशी लढत नाही, चुरस होणारच नाही. चोरस होणारच नाही. आपल्या या एकंदरीत बोलण्यावरनं विरोधकांना काय टोला असेल? काय विरोधकांना काय त्यांचं अस्तित्वच काय नाही हो. काय आम्ही त्यांच्याकडे कसं त्यांच्याकडे जायचं? आम्ही काय ते आम्हाला नोकऱ्या देणार आहेत का? कुठं काय रोजगार उपलब्ध करून काय काय केलं आतापर्यंत? काही केलं नाही आतापर्यंत. यायचं आपलं तिकडे दिलं की उभं राहायचं, बाकीचं काय नाही. कुणाला? आमच्या गावातून मिळाली की मतं, आम्हाला जास्त मिळाली की मतं. एकंदरीत आपल्या मनातील आणि माले गावाचा जर विचार केला तर जनतेच्या मनातील आमदार कोण? आमदार विनयरावजी कोरे सावकर साहेब जनतेच्या मनात आहेत उमेदवार. कसं काय? आता त्यांचा जर बघितला आपण विषय, तर अगदी तात्यासाहेब कोरेंच्यापासून वारण्याची प्रगती सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेली आहे. वारणा आपला शिक्षण समूह असू दे, वारणा सहकारी साखर कारखाना असू दे, वारणा दूध संघ असू दे, किंवा वारणेची सगळ्याच सहकारी संस्था असू दे, यांच्यामार्फत सहकारातून प्रगती झाल्यामुळं आपण जर बघितलं तर शाहवाडी किंवा इतर भागात जिथं सहकार डेव्हलप झालेलं नाही त्या भागातली लोक सगळी पुण्या मुंबईला नोकरी केल्याशिवाय त्यांना पर्याय राहिला नाही. किंवा इथले आता जर बघितलं आमच्या वारणा परिसरातली लोक बघितलीत, ह्या सहकारामुळं एवढे डेव्हलप झालेत की सगळ्यांना इथल्या इथं नोकऱ्या मिळाल्या, रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळं आपल्या कुटुंबापासून बाहेर जाण्याची गरज कुणाला भासलेली नाही आतापर्यंत. आता लाडकी बहीण योजना काढली, पण त्याचा फायदा नेमका होऊ शकतोय का त्यांना? 100% होऊ शकते. कारण ज्या महिला गरीब कुटुंबात आहेत, ज्यांना काही काही वेळेला औषध उपचारासाठी सुद्धा पैसे उपलब्ध होऊ शकत नाहीत, त्यांना ह्या सरकारची जी 1500 रुपये मिळाले, त्यामुळं निश्चितच त्या कुटुंबाला मदत झालेली आहे. आणखी हा हातभार आज जर आपण आपल्या बहिणीला बघा, ओवाळीने आता 22 झाली, 500 रुपयाच्या वर कोण सहजासहजी टाकत नाही. मग सरकार जर 1500 रुपये देत असलं तर मग काय अडचण आहे? खरोखरच भावाचं कार्य त्या सरकारनं आपल्या बहिणींच्यासाठी केलेलं आहे. सरकारनं 1500 रुपये दिलं, पण महागाई सुद्धा वाढली अशी लोकांची प्रतिक्रिया यायला लागली आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल? आता मागच्या दिपोळीत बघितलं, ह्या वेळेला सुद्धा 2100 ते 2200च्या आसपास गोडे तेल आहे, आणि मागच्या दिपोळीत पण तेच दर होता. मग आता मागच्या वेळेला 1500 पण दिलं नाही, काय दिलं नाही, तरी दर तोच होता. आता पण तोच दर आहे. दिपोळीच्या वेळेला सर्वच लोक जरा खरेदी जास्त करत असतात, त्यामुळे त्या खाद्यतेलांचे किंवा खाद्यपदार्थांच्या किमती वाढत असतात. म्हणून आपण म्हणायचं नाही की, म्हणजे आम्हाला असं वाटतं की त्या फक्त 1500 दिलं म्हणून याच्या किमती वाढल्या. म्हणजे गेल्या दिवाळीपेक्षा तुमची ह्यावेळीची दिवाळी स्वस्त झाली? 100% आणि चांगली झाली. कारण दिवाळीच्या आधी 2 हप्ते एकदम मिळाल्यामुळं महिलांना 3-3 हजार जरी मिळालं, 3 हजारात दिवाळीच गरिबांची होत्या. बरं, लाडक्या बहिणीबद्दलच आपण बोलतोय, तर लाडक्या बहिणीमुळं 1500 रुपये दिल्यामुळे शेतात कामाला बायका मिळणं कठीण झालंय. या जनतेतून हे खूप मोठे प्रतिक्रिया आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? मग जर समजा त्या महिलांना पैसे मिळूच नाही अशी इच्छा आहे का कोणाची? कारण त्यांना पैसे मिळाले, त्यांच्या प्रपंचाला हातभार झाला. आणखी त्या काय अशा 1500साठी घरात बसत नाहीत, येतात. आम्ही शेतकरी आहे, आम्ही पण दुसरीकडे जातोय, त्या पण आमच्याकडे येत आहेत, सगळी कामं चालू आहेत. हे फक्त अफवा आहे की बाबा 1500 रुपये मिळालं म्हणून मजूर मिळणार, म्हणून मजूर मिळायसाठी त्यासनी आपण ह्याच्यापासून वंचित लाभापासून ठेवायचं का? ह्या पण गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. मामा, आपलं नाव कसं? विश्वास कृष्णा राबाडे. आपल्या मनातील काय कोण आमदार आहे? विनय कोरे साहेब. का हो विनय कोरेच का? विनय कोरे सहकार्याच्या बाबतीत चांगले. तात्यासाहेबापासून सहकार क्षेत्र चांगलं रुजलं पण इथं. सहकारातलं तर म्हणजे बिल व्यवस्थित मिळत नाही, ती हा प्रलंबित प्रश्न आहेच की. बिल्ल काही मागल्या 2-3 वर्षात मिळाली नाहीत, ती सगळ्याच कारखान्यांची तशी झालं. वारणा फक्त नाही, सगळ्याच कारखान्यात झालं. आता सगळ्या कारखान्यांची, कामगारांची सगळं पगार व्यवस्थित आहेत, बिलं व्यवस्थित आहेत, बोनस व्यवस्थित आहेत. आता काही अडचण नाही. म्हणजे
परिवर्तन नाही यंदा तेच. यंदा तेच होणार बर, मिळाली संधी त्यांना आमदार झाले तर मंत्रीपद म्हणून बघू शकता. एक नंबर होती मंत्री. आपल्या मनातील आमदार कोण आहे? माननीय विनय कोरे साहेब. का? आज त्यांचे जे व्हिजन आहे आणि त्या व्हिजनवर ज्या वेळेला त्यांचा अभ्यास आहे आणि त्या अभ्यासानुसार सर्वसामान्य नुसता हा मतदारसंघच नव्हे पण महाराष्ट्राच्या सगळ्या सर्वसामान्य कुटुंबापर्यंत त्यांचे जे व्हिजन आहे ते सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोचलेलं आहे आणि त्यामुळंच ते येणाऱ्या विधानसभेला एक 40,000च्या लीडनं किंवा 50,000च्या लीडनं ते आमदार होणार. ले गावचे सरपंच म्हणून तुम्ही काम करताय. तुमच्या गावचा विकास सावकारांच्या माध्यमातून कसा झालाय की नाही झालाय आणि काय कशा पद्धतीनं झालाय? विविध प्रकारचे जे हेड आहेत मग 30-54 असेल, 25-15 असेल, तांडावस्ती असेल किंवा अल्पसंख्याक निधी असेल किंवा इतर ज्या DPDCतनं जे निधी असेल ह्या विविध प्रकारच्या हेडमधनं साधारणतः आत्तापर्यंत 2 कोटी रुपये त्यांनी मंजूर गावांतर्गत केलेत आणि राज्य महामार्ग असेल किंवा सार्वजनिक बांधकामचा जो प्रमुख रस्ता आहे ह्यासाठी साधारणतः त्यांनी शापूर ते पोकले चौक ह्यापर्यंत 2,30,00,000चा काँक्रीकरणचा रस्ता धरला आहे आणि वाघबेळ ते कोडोली पोलीस स्टेशन हा सार्वजनिक बांधकामचा जो मुख्य रस्ता आहे ह्यासाठी त्यांनी 3,30,00,000 रुपये लावलेत. हे सोडून साधारणतः 2 कोटी गावांतर्गत रस्त्यासाठी त्यांनी उपलब्ध करून ठेवलेलं आहे. विकास झालाय तुमच्या गावात? 100%. पण लाडक्या बहिणींना पैसे दिले आणि महागाई वाढली, याबद्दल काय प्रतिक्रिया? सर मला फक्त एकच म्हणायचं आहे की ज्या लाडक्या बहिणीसाठी ज्यांनी ते एकनाथराव शिंदेच्या राज्य सरकारमध्ये आमदार या नात्यानं त्यांनी जे लाडक्या बहिणीसाठी जे 1,500 रुपये अनुदान पात्र केलं तर हे त्या सार्वजनिक कुटुंबासाठी त्यांचे जीवनावश्यक भाग म्हणून ही त्यातली एक भावना त्या राज्य सरकारची असेल किंवा स्थानिक आमदारांची असेल. मनातील आमदार कोण आहे? मनातील आमदार कार्यसम्राट आमदार सत्यजित पाटील आबा. कारण त्याचं कारण असं आहे 2014ला सत्यजित आबा 388 मतांनी निवडून आलेत. किती मतांनी आलेत ह्याला महत्त्व नाही पण 2014 ते 2019 पर्यंत 11,78,00,000 रुपयाची विकास कामं सत्यजित आबांनी आमच्या गावामध्ये केली. आत्ता मी तुम्हाला ती विकास कामं तुम्हाला गाडीवरून फिरून दाखवू शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. फक्त एकच प्रश्न आत्ताच्या विद्यमान आमदारांना आहे, हा दिसणारा रोड शापूर ते माले आमचे स्वर्गीय नेते अजित पाटील यांनी मंजूर केला होता. खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून पहिला निधी 6,30,00,000 रुपये होता. तो रस्ता उचलला आणि दुसऱ्या गावाला निधी दिला. नंतर 3 कोटी रुपयाचा रस्ता मंजूर झाला केकली फाटा ते शापूर, तोही रस्ता उचलला आणि दुसऱ्याच गावाला दिला. तिसरं टेंडर मंजूर केलं 86,00,000 रुपयाचं. आपले पन्हाळा पंचायत समितीचे आपल्या नगर रचना विभागाचे तराळ साहेब त्यांच्या समोर येऊन गेलो आम्ही ह्या रोडसाठी. 86,00,000 रुपयाचं टेंडर निघालं, फक्त 150 मीटर रोड झाला. त्यानंतर 750 ते 800 मीटर रोड आहे तसा रोड मुरमाचा राहिला, परत 150 मीटर रोड पुढे केला. मधल्या 750 मीटरचं पैसे गेलं कुणी ह्या टेंडरचा. हे टेंडर कुणाच्या नावावर भरलं, कुणाचा पाहुणा, कुणाचे लाग म्हणजे नातेसंबंध आहेत हे जरा सिवून ह्या आत्ताच्या विद्यमान आमदारांनी आणि विद्यमान खासदारांनी या लोकांना सांगावं एवढंच. आणि त्यानंतर वारणा व्यापकास म्हणूनचा जो परवा एक आमच्या आमदार साहेबांनी माझ्या आमदार साहेबांनी प्रश्न मांडलेला, पारगाव इथली आणि सोलापूर जिल्ह्यातली 282 एकर जमीन अवघ्या 29 कोटी रुपयाला लिलावात काढली, त्याचं पुढं काय झालं? एवढे 2 प्रश्नाची उत्तर द्यावी, भरपूर झालं. आपल्या गावातील विकास नेमका कसा झाला? आमच्या गावातील विकास हा चांगल्या प्रमाणात होता, पण आमचे नेते स्वर्गीय कैलासवासी अजित पाटील भाऊ वारल्यापासून विकास थोडासा मंदावला आहे. बाकीचं काही नाही, फक्त विकासाची गती कमी झाली. पण विकास आता कुठल्या गल्लीत गेला आहे आणि कुठल्या गल्लीतनं बाहेर येणार आहे हे काही अजून आम्हाला माहीत नाही. असा विकास आता झाला आहे ते वारल्यापासून. युवा बेरोजगारीचा पण प्रश्न आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही, आत्ता आपल्या देशातल्या म्हणजे युवा मतदारांची अपेक्षा काय आहे? रोजगार नसला चालेल का? तर यांना मुळात सवय आईवडिलांच्या जेव्हा बसून खायची आहे. राम मंदिर झालंय, 370 कलम आठवलंय, परत अनेक कोणतं तर कलम आठवले, याच्याशी देणं घेणं आहे. त्याच्यानी रोजगार वगैरे महागाई बिगाई काही देणं घेणं नाही. 1,500 रुपये दिल्यात, तुमच्या आमच्या घरात सकड 1-2 महिलांनी पैसे मिळाल्यात. पण जमिनीचा 1,690 रुपयाचा कॅन 2,243 रुपये झाला. हे कोणताही युवा विचार करणार नाही का? तर आम्हाला त्यासनी हिंदू कसा हवा आहे, मंदिरात घंटा वाढवणारा पाहिजे आणि हिंदू मुस्लिम ह्या जातीयवादावर भांडणाराच
तरुण पाहिजे. त्यांना महागाई किंवा स्वतःचं करिअर वगैरे ह्याच्याविषयी काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त हिंदू मुस्लिम जात धर्म याच्याचीच भांडणं आहे. पण त्यांना हिंदुत्व पाहिजे कोणतं, माणुसकी असणारं हिंदुत्व नको आहे. हिथं आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय ह्याच्यावरती चर्चा करायची नाही. UP बिहारमध्ये ज्या गावांची नावं माहीत नाहीत त्या गावांच्या हिंदूंच्या कसा अन्याय होतोय ते इथं आमच्या गावातले तरुण आम्हाला सांगतात. पण स्वतःच्या पोटाला आज संध्याकाळी काय खायचं ह्याची चिंता त्यांना नाही आहे. त्यामुळे तरुणांच्याकडनं आत्ता सध्याच्या राजकारण्यांनी अपेक्षा सोडणं योग्यच आहे का, तर त्या राजकारण्यांच्या मागणं तरुण आत्ता झेंडा घेऊन फिरायला आहेत. फक्त त्या तरुणांचं डोकं निष्क्रिय आणि निकामी झालेलं ह्या त्या राजकारण्यांनी चांगलं व्यवस्थित काम केलेलं आहे त्यांचं. लाडकी बहीण महायुती सरकारनं काढली. या लाडक्या बहीण योजनेचा फायदा, महिलांच्या मतांचा फायदा त्यांना होऊ शकेल काय? नाही, मतांचा फायदा कसा होणार, लोकसभेला जो फटका बसला त्यामुळे त्यांना लाडकी बहीण आठवली. पण काय अडचण नाही, आमचंच पैसे आम्हाला देतात त्यामुळं आम्ही पण पैसे घेतोय, आम्हाला पण चांगलंच वाटणार. काय आमच्या उपकार करत नाहीत, ती आमचंच पैसे घेऊन आम्हाला देतात. कारण प्रत्येकाच्या घरात 5-10 हजार रुपयाची लागवड लागत्या, त्याच्या 18% GST ही तुमच्या आमच्या खिशातनंच काढली जात्या. पेट्रोल डिझेल ह्याच्यावर जे दर वाढल्यात ते पैसे त्यातनंच काढून घेतले जातात. गॅसची सबसिडी सोडा, का सोडायची आम्ही? 427 रुपयाचा गॅस आज 860 रुपयाला आम्ही घेतोय, बरोबर ना? मग हे आमचेच पैसे आम्हाला देतात. त्यामुळे आज कुणी काही सोडण्याची गरज नाही आहे. आणि तुम्ही जरी नाही सोडली, याचा फायदा इलेक्शनला होऊ शकतो. इलेक्शनला नाही होऊ शकणार, ग्रामीण लेवलला तर होणार नाही का? कारण ग्रामीण लेवलला आज सर्वसामान्य घरातली माणसं किंवा महिला भांगलायला किंवा कुठेही कामाला गेल्या तर 200 ते 250 रुपये हजेरी आहे. त्यामुळे त्यांना ते बजेट 200 ते 250 रुपयाचं हे मॅनेज महिन्याला करणं हातावरची कसरत आहे. त्यामुळे त्यांना खेडेगावात किंवा ग्रामीण लेवलला हा फायदा होणार नाही. आजोबा आपल्या सोबत आहेत, त्यांना आपण त्यांच्या मनातील आमदार कोण आहेत विचारू. कोण आहेत आपल्या मनात? आमच्या मनातील आमदार विनयरावजी कोरे सावकर. का तर त्यांनी शाहूवाडी आणि पन्हाळामध्ये खूप कामं केल्यात. आज शाहूवाडीतील वाडी वस्ती जिथं रस्ते नाहीत तिथं पूर्ण त्यांनी रस्त्याचं काम केलं आहे. आणि त्या गावामध्ये ST नव्हती, त्या गावात ST सुद्धा चालू केली. एवढा मोठा त्यांनी विकास केला आहे. आज घरती विनय कोरे सावकर शाहूवाडीत दैवत म्हणून मानतात त्यांना. आणि विकास केला नाही म्हणतात की, आता ते ज्याचा त्याचा विचार लोकशाहीमध्ये वेगळा आहे, त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. पण पन्हाळ्यामध्ये आणि शाहूवाडीमध्ये मोठं काम त्यांनी केलं आहे. आणि निवडून 100% नाही 101% सावकर साहेबच निवडून येणार. कामाची पोचपावती आता त्यांना हे 5व्यांदा आमदार झाले आमच्या ह्या शाहूवाडी पन्हाळ्यामध्ये. तर त्यामध्ये त्यांना एक वेळ हार खायला लागली, पण ते हे केल्यानंतर त्यांनी जनतेची जास्त संपर्क साधला. त्याच्यामुळं मागल्या वेळेला 28,000 मतांनी लीडनं निवडून आले. म्हणून आमचा ह्यो पोशिंदा आहे. हां, तर हे प्रचंड मतानं निवडून येणार. माझा असा अंदाज आहे की माझं वैयक्तिक मत सांगतो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, तालुक्यातच नव्हे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लीडनं निवडून येणार अशी मी ग्वाही देतो. एवढी सोपी इलेक्शन होईल? एवढी सोपी इलेक्शन होईल, काहीही आम्हाला अडचण येणार नाही. असे कोणते विकासाचे मुद्दे आहेत ज्या विकासाच्या मुद्द्यावरती इलेक्शन लढली जाईल? की असे विकासाचे मुद्दे, रस्ते, धामणी खोरा पाटबंधारे विभाग, पाण्याची सोय, जिथं रस्ते पाणी नाही तिथं पाण्याची सोय. ज्यावेळेला सदाभाऊ खोत राज्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी अनेक योजना, गावातल्या बंद पडलेल्या पाणी पिण्याच्या योजना त्या शाहूवाडीमध्ये त्यांनी चालू केल्या. पाठीमागं वळून बघितलं, त्याच्यात लक्ष आमच्या साहेबांनी घातलं. आणि ह्या मुद्द्यावर आज ते जिल्ह्यामध्ये नुसत्या वारणखोराचं नेतृत्व न करता जिल्ह्याचं नेतृत्व केलं. आणि स्वतंत्र व्यासपीठ म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षाची स्थापना त्यांनी केली आणि स्वतंत्र विचाराचं व्यासपीठ तयार केलं. व्यासपीठामध्ये त्यांनी आज जिल्ह्यातच नव्हे, आज देशाचं उच्च जरी पद असलं, पंतप्रधान पद असलं किंवा राष्ट्रपती जरी पद असलं, त्यांना बसायला जवळ खुर्ची मिळते, हा त्यांनी मान मिळवला समाजामध्ये. त्याच्यामुळं आपुलकीनं वागणारे खंबीर असं नेतृत्व, संयमी नेतृत्व आज जिल्ह्याचं म्हणून काम ते करतात. म्हणून त्यांच्याकडं आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत विनयरावजी कोरे सावकर
असं वारणखोऱ्याचा धबधबा त्यांनी निर्माण केला आहे. म्हणून 100% नाही 101% निवडून येणार अशी मी ग्वाही देतो. सहकार क्षेत्रामुळं सावकारांच्यावरती लोक नाराज आहेत. ऊसाची बिलं असतील जरा पेंडिंग पडल्यामुळे, त्याच्याबद्दल काय सांगाल? विसाच्या बिलाबद्दल जर बोलायचं झालं, आज कोरोना काळ जे संकट होतं सहकारामध्ये सगळ्या कारखानदारीला आज संकट आलं. त्यामध्ये ह्यांनी सुद्धा मोठं धाडस केलं. 12 ते 15 हजार क्रशिंग करणारा साखर कारखाना कोरोना काळात त्यांनी 6 ते 7 हजार क्रशिंग झालं. त्यावेळेला अर्थकारण आलं, समाजकारण आलं आणि त्यावेळेला का आमचं 100 कोटीचा प्रकल्प होता. त्यावेळेला सरकार बदललं आणि साहेब जरा बाजूला झाले. त्यावेळेला काय झालं, आमचे विद्यमान माजी आमदार आपले हे ठाकरे साहेब त्यांनी 100 कोटीचं काम आमचं थांबवलं. त्यावेळेला अतिशय वारणा साखर कारखाना अडचणीत आला. त्यावरही त्यांनी काय मात केली, 100 कोटी महाराष्ट्रात न घेता त्यांनी वर्णमंजुरी घेतली आणि संकटावर मात केली आणि लोकांची बिलं दिली. आता तुम्हाला सांगतो 12,000-12,500 क्रशिंग केलं. त्या क्रशिंगमध्ये आज 3,025 बिल दिलं आम्हाला. आणि त्यांनी काय केलं, झालेल्या हंगामामध्ये 24-25च्या 23-24च्या हंगामामध्ये आपल्याकडं जास्त उत्पादन व्हावं म्हणून सभासदासाठी त्यांनी बुलेट योजना जाहीर केली. पाच ह्या आहेत भाग आहेत, गट नंबर आहेत. त्या गटामध्ये बुलेट ठेवली प्रत्येक गटासाठी. त्या बुलेटमध्ये त्यांनी एका गटाला 1 बुलेट ठेवली आणि परदेश दौरा असं 2 त्यांनी योजना जनरल मिटिंगला जाहीर केल्या. आणि त्या जाहीर केल्यानंतर त्यांनी काय केलं, त्याप्रमाणे त्यांनी ते पूर्ण केलं. परवा जनरल गेली साखर कारखान्याची आणि त्या कारखान्यामध्ये त्यांनी जनरल मिटिंगला लहान मुलं घेऊन ते बक्षीस वितरण चालू केलं त्यांनी. आणि चिठ्ठ्या काढून ज्या त्या लोकांना बक्षीस त्यांनी दिलं आणि 10 किलो साखर दिली आणि टनाला 200 रुपये त्यांनी जादा दिले. इलेक्शनच्या तोंडावरती केलं असं काय नाही ना? नाही त्याचा काही संबंध नाही. आज कष्ट नाही त्याचा काही संबंध नाही. ठरलेलं आहे ते त्यांनी उत्पादित शेतकऱ्याला कष्ट जे केलंय ऊसापासून 18 महिने त्याला कष्ट करायला लागतंय. त्या कष्टाचं चीज त्यांना दिलं. निवडणुकीचा याच्याशी काहीही संबंध नाही. आज वारणेत जर आयात करायचं झालं, आज किती गाड्या येतात, किती माल येतोय ह्याचा लेखाजोखा कोणीही बघितलाय. पण मी बारकाईनं बघितलाय. आज काम करत असताना कोणीही फुकट पैसे देत नाही, पण काम करायची संधी मिळाली पाहिजे हा त्यांचा मेन उद्देश. आज एवढं कोऱ्या घरानं आज कारखाना स्थापन झाल्यापासून काम करतंय, पण स्वतःसाठी त्यांनी काहीही केलं नाही. कारखान्यासाठी स्वतःसाठी कोणतंही वाहन घेतलं नाही. आणि ह्या समूहामध्ये त्यांनी काम करत असताना आपलं वाहन पैसे मिळवा म्हणून त्यांनी तिथं लावलेलं नाही. हा मोठा स्वभाव त्यांचा. जसे तात्यासाहेबांनी निर्माण केलं त्यावेळेला वारणखोरा, त्यावेळेला मोठं काम दूरदृष्टी तात्यासाहेबासारखी मिळणार नाही, असा माणूस जन्माला येणार नाही. आणि त्याचं योगदान मुलग्याला नाही जमलं पण नातवाला जमलं. आणि असं मोठं काम करीत आज अखेरपर्यंत त्यांनी वारणा समूह अत्यंत चांगल्या पद्धतीनं चढ उतार झाले असतील अनेक, पण त्या चढ उतारामध्ये त्यांनी मोठं योगदान केलं. म्हणून आज गल्लीपासून बंद परवा 2 महिन्यापूर्वी राष्ट्रपतीचं भारताचं देशाचं उच्च पद आहे ते त्यांनी हितं आणलं, राष्ट्रपतीनं हितं आणलं. तर तात्यासाहेबांनी काय केलं, पूर्वी कारखाना काढला आणि अमृत महोत्सव कारखान्याचा काहीतरी करायचा होता, तर ते खूप जमले. आणि त्यावेळेला आमदार असतील आणि कोणतर असतील, यशवंतराव चव्हाण असतील, मुख्यमंत्री वसंतदादा असतील, त्यावेळेला मोठी व्यक्ती वारणीत आणायची खूप तात्यासाहेबांनी प्रयत्न केला, पण ते त्याला त्यावेळेला जमलं नाही. ते काम आमच्या विनय कोरे सावकर साहेबांनी केलं. आणि सांगायचं काम म्हणजे थोडक्यात की एवढी लोकं जमली की 50,000 लोक इथं वारणेत जमा केलं. आणि राष्ट्रपतींच्या हस्ते लाडकी बहीण योजना शुभारंभ वारणेतनं चालू केला. म्हणजे असं त्यांना मोठं योगदान त्यावेळेला मिळालं. चढ उतारामध्ये ते
आज खचून गेले नाहीत. वारणेत जर आयात करायची झाली, वारणा नगर शिक्षण समूहाला नुसता कारखानदारी आली नाही, कारखानदारी आली, दूध संघ आला, दूध संघानंतर शैक्षणिक क्षेत्र आलं. जसं वारणा विद्यापीठ मान्यता करून घेतली परवा, दूध संघ आला, पुन्हा कुक्कुटपालन आलं, शैक्षणिक क्षेत्र आलं. आता मी ज्या शाखेत काम करतोय, वारणा बाजार शाखा 55 शाखा आज भागात सगळ्यांना चालू केलं. आणि हे चालू करत असताना जी साखर आपल्याला सभासदांना मिळते 2 रुपयानं किलोनं, ती साखर आज गावात सगळ्यांना पोच करतोय आणि ती किती 2 रुपये दरानं. पण हे सगळं काम करत असताना ह्याची माहिती आज ही नवीन जी पिढी तयार झाली त्यांना अजून ही माहिती नाही, की त्यांनी सर्वांनी माहिती घ्यावं. आणि तात्यासाहेबांनी हा समूह चालवला आहे. हा समूह चालवत असताना अनेक अडचणीवर मात केली आहे आणि हे सगळं संकट काळावर मात करून तिने आजपर्यंत धाडसी काम केलं. त्याबद्दल 101% सांगतो. ते आज नुसत्या शाहूवाडी पन्हाळ्यात नाही, कोल्हापूर जिल्ह्यात 50,000 मतांनी लीडनं निवडून येणार अशी गावी देतो तुम्हाला. सगळं हांडोरे आज याचा भाव बोलतोय मी, बरोबर का. आजपर्यंत ही कामं केलीत आणि तुम्ही दुसऱ्या माणसाला तुम्ही उजगाराला आणताय, हा का केलं हे मला उल्लेख पाहिजे आहे. आपल्या मनातला आमदार कोण आहे? आमदार सतीश पाटील याने काम केले, रायशेट्टीने कामं केलीत. हा व्यक्तीला आपण मानलं पाहिजे. हे असे आंडू पांडू नको आहे मला, हा माझी इच्छा आहे. अशा कृष्णात पाटील. एकूणच या विधानसभा निवडणुकीचं वातावरण तुमच्या गावामध्ये काय आहे? आता आमच्या गावामध्ये वातावरण तसं चांगलं आहे. आमच्या गावामध्ये रस्ते वगैरे चांगले झालेत, पुलाचे कामही चांगलं झालेलं आहे. म्हणजे अगोदरचे सत्यजित आबा पाटील यांनी पण चांगलं काम केलं आहे आमच्या गावासाठी आणि सावकरांनी पण केलेलं आहे कामं तशी. तुमचा हक्काचा आमदार म्हणून तुम्ही कुणाला निवडता? सत्यजित आबा पाटील. त्यांच्या विकास कामांबद्दल तुम्ही काय सांगता? त्यांची कामं आमच्या गावासाठी तर छानच झालेली आहेत. म्हणजे त्यांनी केलेले आहेत आमच्या गावासाठी कामं. त्याने आमच्या गावासाठी म्हणजे रस्ते केले, ते पाण्याच्या टाक्या बांधले, त्या पूल तयार केले, स्मशानभूमीत पण केले.